ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र बेशुद्ध पडलेल्या सायलीवरती जेव्हा आता उपचार चालू होतात तेव्हा सायलीला आरामाची गरज असते आणि त्याच आरामाच्या दरम्यान कल्पना आणि अर्जुन सायलीची व्यवस्थित काळजी घेत असतात, तिला अलगद फुलासारखी सांभाळत असतात आणि या सगळ्यामध्ये समोर येते ते तुळशीपत्राचं सत्य. झोपलेल्या सायलीच्या पायावरील पांघरूण निघालं असता कल्पना औषध पाजताना पाहते आणि सायलीच्या पायावरील तुळशीपत्र दिसतं. पण इथेच कहाणी थांबत नाही. हे तुळशीपत्र दिसल्यावरती आता मात्र कल्पनाने योग्य त्या व्यक्तीला बोलवत खूप मोठा खुलासा करण्याचा निर्णय घेत अचूक व्यक्ती म्हणजे रविराज यांना समोर बोलवत केलेला खुलासा जबरदस्त असतो. जोपर्यंत रविराज घरी येत नाही तोपर्यंत कल्पनाने कुणाच्याही समोर हे सत्य न वदवता तिने आता घेतलेला निर्णय एकदम हुशारीचा ठरणार असतो. कारण या सगळ्यामध्ये जर का कुणाचं काही कारस्थान असेल आणि हेतू वेगळा असेल तर उगाच सायलीच्या जीवाला धोका नको यासाठी कल्पनाने घेतलेली काळजी अगदी कौतुकास्पद असते आणि अचानकपणे योग्य त्या व्यक्तीला बोलवून केलेला खुलासा पण कौतुकास्पद असतो. पण आता ती व्यक्ती आल्यावरती जो थरारक प्रकार घडतो त्यानंतर मात्र प्रियाचे धाबे दणाणतात. आता इकडे सायलीला अर्जुनने उचलून आतमध्ये आणल्यावरती थोड्या वेळामध्ये सायलीला शुद्ध येते. पण त्याच वेळेला घरातले सगळेजण त्या ठिकाणी जमतात. सायली बेशुद्धीवरती आल्यावरती आता मात्र कल्पना तिला सांगत असते, सायली अगं अचानक असं काय झालं? अर्जुन म्हणतो, मम्मा अचानक गोष्ट नाही, खूप मोठी गोष्ट घडली. यावरती सायली म्हणते, आई मला काहीच कळलं नाही. ज्या वेळेला मी येत होते ना त्यावेळेला अचानक माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि मला काहीतरी अपघात झालाय असं आठवलं. मी आपल्या अंगणात आले ना, अंगणामध्ये माझ्यासोबत कधीतरी असा प्रसंग घडलाय हे सुद्धा मला आठवलं. त्याच वेळेला कार एकदम खोल दरीत कोसळते असं पण मला जाणवलं. मी अर्जुन सरांना कार थांबवा सांगत होते तोपर्यंत अर्जुन सरांनी आपल्या घरापर्यंत कार आणली होती आणि त्यानंतर मी जेव्हा खाली उतरले त्यावेळेला समोर मला मी इथे वावरत आहे असं सगळं दिसलं. हा सगळी घटना आता कल्पना व्यवस्थित कान देऊन ऐकत असते आणि कल्पना विचार करते काय आहे हे सगळं. म्हणजे कालपासून सायलीच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्याच प्रकारची अस्वस्थता दिसत होती, ती सुद्धा कल्पनाला जाणवत असते. आणि हा सगळा प्रकार मग मात्र सायली आता कल्पनाला घडलेला प्रकार सांगते आणि या इथल्या अंगणामध्ये काहीतरी माझ्यासोबत घडले असं मला वाटते असं म्हणते. आता मात्र कल्पना ते सगळं ऐकून घेते. मग ती सायलीला म्हणते, सायली पण तू अशी कालपासून अस्वस्थ का आहेस आणि अचानक तू कुठे गेली होतीस? यावरती अर्जुन म्हणतो, हे मम्मा मी सांगतो तुला, अगं यांचा पण काल वाढदिवस होता. आता मात्र कल्पना हादरते आणि म्हणते, सायली अगं मला आई म्हणतेस ना, मग तुझा वाढदिवस मला सांगण्याची तुला गरज नाही वाटली का गं बाळा? यावरती सायली म्हणते, आई खरंच माझं चुकलं, पण हा माझा वाढदिवस खरा नाही आहे. माझी जन्मतारीख काय आहे, माझे आई वडील कोण आहेत, मी कुठे होते मला खरंच काही आठवत नाही आहे. मी छोटीशी असताना मधुभावना ज्या दिवशी सापडले ना तोच दिवस माझा वाढदिवस. आता हे ऐकल्यावर ती कल्पनाला आता वेगळी शंका यायला लागते. काहीतरी कनेक्शन आहे का? दरवेळेला प्रतिमाच्या सोबत हिला कम्पेअर करतो आपण, प्रतिमाचे सगळे गुण म्हणतोय, त्याच दिवशी ही सापडली आणि या सगळ्यामध्ये आता हे सगळं काय की हिला ह्या आपण इथे आलोय त्या दिवशी अपघात आठवतोय, काहीतरी गडबड आहे. अश्विन म्हणतो, वहिनी हे तुला कधीपासून होत आहे? यावर ती सायली सांगते, मी ज्या वेळेला आश्रमात आले ना तेव्हा दर दिवशी हा दिवस आला की मला 2 दिवस डोकं दुखायला लागतं आणि अशी भयानक स्वप्न पडतात. अश्विन म्हणतो, पण वहिनी या सगळ्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे की दादा आणि तुझा वाढदिवस एकाच दिवशी आहे आणि आपण तो सेलिब्रेट करायचा आहे. यावरती आता मात्र सायली म्हणते, नको भाऊजी काही गरज नाही याची, कुसुमताईने माझा वाढदिवस साजरा केलाय. अर्जुन म्हणतो, हो आपल्यापासून गुपचूप लपून छपून यांनी त्यांचा वाढदिवस साजरा पण केला. त्यावरती विमल म्हणते, नाही असं चालणार नाही, तुम्हाला वाढदिवस साजरा करायला लागेल, पण सध्या तुम्हाला आरामाची गरज आहे, तुम्ही आराम करा, आपण ना संध्याकाळी काहीतरी सेलिब्रेशन करूया. आता तुम्ही छानपैकी झोपून घ्या फक्त आणि नंतर बघूया आपण काय करायचं. असं म्हणत विमल सायलीला आराम करायला सांगते. पण त्याच वेळेला अस्मिताला मात्र शंका येते. अस्मिता म्हणते, एक गोष्ट मी समजू शकते की सायलीने तिचा वाढदिवस आपल्यापासून लपवला, एक गोष्ट ठीक आहे सायलीने वाढदिवस लपवला, पण दुसरी गोष्ट याच्यासोबत अशी घडते की अर्जुनला हिचा वाढदिवस माहिती होता ना, मग अर्जुन ज्या वेळेला त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करत होता त्यावेळेला तो का बरं बोलला नाही की सायलीचा पण आज वाढदिवस आहे?
तुम्हाला याच्यात शंका नाही का वाटत? आता अर्जुन थोडासा गडबडतो, कारण अस्मिताने पकडलेला पॉइंट बरोबर असतो. अर्जुनला सुद्धा माहीत नसतंच की हा वाढदिवस आजचा आहे म्हणून. मग मात्र अर्जुन थोडासा विचार करतो आणि म्हणतो, अस्मिताताई, जर आपल्या पार्टनरला तो आपला वाढदिवस वाटतच नसेल, तिला तो वाढदिवस सगळ्यांच्या समोर आणायचाच नसेल, तर मी का बरं आणीन? तिच्या मताचा रिस्पेक्ट करणं माझं काम आहे ना. मला माहिती होतं ना, म्हणूनच तिच्यासोबत मी कुसुमताईकडे वाढदिवस साजरा करायला गेलो होतो ना. असं म्हणत अर्जुनने बाजू सावरलेली असते. सायली म्हणते, हो, आम्ही ना कुसुमताईच्या घरी दोघांनी मिळून केक कापला. मग अस्मिताची ती बोलती पूर्णपणे बंद होते. अस्मिता आता काही बोलण्याच्या लायकच उरत नाही. त्यावेळेला विमल म्हणते, सायलीताईंना थोडा वेळ आराम करू द्या, आपण आता खाली जाऊया, थोडंसं त्यांच्यासाठी काहीतरी मऊ भात वगैरे करून आणले, मग थोड्याशा खाऊन औषध घेऊन फ्रेश होतील आणि मग खाली आपण काहीतरी छोटंसं सेलिब्रेशन करूया. यावरती कल्पना म्हणते, ठीक आहे. मग सायलीला आराम करण्यासाठी सगळे एकटे ठेवतात आणि सगळेजण खाली जायला निघतात. अश्विन म्हणतो, मला खूप मजा वाटते हा, नवरा बायकोचा वाढदिवस एकाच दिवशी. सायली म्हणते, पण माझा वाढदिवस मला हा कधी वाटलाच नाही. म्हणजे मधुभाऊ सेलिब्रेट करतात, पण खरा वाढदिवस कधी होता हे जाणून घेण्याची मला उत्सुकता तर आहे, पण काय सांगू, मला तो वाढदिवस कधी समजणार पण नाही. असं म्हणत सायली थोडीशी उदास होते. कल्पना हे सगळं ऐकते आणि तिला थोडंसं विचारात पडल्यासारखं होतं. त्याच विचारात ती खाली येते. तोपर्यंत इकडे आता प्रतिमा कुसुमच्या घरी येते. कुसुम म्हणते, काय प्रतिमा ताई, अहो माझी बहीण आत्ता थोड्या वेळापूर्वी गेली, तुमची वाट पाहत होती होती, म्हणजे तुम्हाला तिला भेटायचं होतं, पण तुम्ही काही आलाच नाहीत ना, त्यामुळे ती ना थोडीशी उदास होऊनच गेली. बरं, तुम्ही तिला भेटला असतात ना तर तिला खूप आनंद झाला असता. यावरती कविता म्हणते, खरंच मला माफ करा, म्हणजे मी लवकर येणारच होते, पण त्या देवळातून माझा काही पायच निघेना. आजच्या दिवसाला काय माझ्यासोबत घडते मलाच कळत नाही. असं हातवारे करत आता मात्र प्रतिमा कुसुमला सांगत असते. कुसुम बिचारी प्रतिमाची आणि सायलीची भेट घडवून आणण्यासाठी उत्सुक असते, कारण तिला दोघींच्या मधलं साम्य सतत जाणवत असतं आणि त्यामुळे ती निश्चय करते, काहीही झालं तरी आजच्या दिवसाला प्रतिमाचा आशीर्वाद म्हणजे कविताताईंचा आशीर्वाद सायलीला मिळाला पाहिजे. पण काय करावं तिला कळत नसतं. त्यातच आता खूप मोठी घटना घडते. ते म्हणजे कल्पना आणि सगळेजण खाली गेल्यावरती सायलीला आता अर्जुन आराम करायला सांगतो आणि तिला झोपायला सांगतो. सायली खूप गाढ झोपल्यावरती अर्जुन आता तिच्या केसावरची बट बाजूला करतो आणि त्याच वेळेला तिच्या अंगावरचं पांघरून नीट करतो आणि तिला झोपी व्यवस्थित जावी म्हणून लाईट्स ऑफ करणार असतो. तितक्यात तिथे कल्पना येते. कल्पना तिकडे येते आणि त्याच वेळेला कल्पनाला पांघरूणवरती झाल्यामुळे सायलीच्या पायावरील तुळशीपत्र दिसतं. आता मात्र कल्पना गडबडते, कारण तिच्या डोक्यामध्ये सतत तोच विचार असतो आणि तोच प्रश्न विचारायला ती सायली आली असते की कसं काय आजच्या दिवसाला मधुभावना सापडलीस, ते सण काय होतं, त्यावेळी नक्की काय घडलं होतं. आणि आता तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिला मिळतात. पण कल्पना कुणालाच काही न बोलता खूप मोठा निर्णय घेते आणि कल्पना रविराजचा बोलवून घेते. रविराजना बोलवल्यावरती कल्पना आता तन्वीला म्हणजे खोटारड्या प्रियाला बोलवते, सगळ्यांचा आमनासामना घडवून आणते आणि रविराज म्हणतात, कल्पना वहिनी, तुम्ही अचानकपणे मला बोलवल्याचं कारण काय? त्यावेळेला कल्पना सायलीला समोर उभं करते आणि सांगते, रविराज भाऊजी, ज्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस आहे ना त्याच दिवशी सायलीचा वाढदिवस असतो. म्हणजे आश्रमात त्याच दिवशी ती गेली होती 21 वर्षापूर्वी बरोबर. म्हणजे ज्या दिवशी तुमचा अपघात झाला होता ना, एक्झॅक्टली त्याच दिवशी तिथल्या जवळच्या देवळात ती मधुभावना सापडली. रविराज म्हणतात, हा सगळा योगायोग आहे का? यावरती प्रिया गडबडते. प्रिया म्हणते, काय सांगते तुम्ही, ही सायली काहीतरी खोटं बोलते. यावरती कल्पना म्हणते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सायलीच्या पायावरती तुळशीपत्र आहे. आता मात्र सायलीच्या पायावरील तुळशीपत्र सांगितलं जातं दाखवण्यासाठी. ते रविराज पाहतात. आता सायलीच्या पायावर तुळशीपत्र पाहिल्यावरती रविराज काय निर्णय घेणार हे पाहणं रंजक ठरणार.